मित्रांनो, हे झाड तुम्ही बघितलं असेल, तुमच्या गार्डन मध्ये असेल, स्त्रिया वगैरे ह्या झाडाच्या पानापासून तुम्ही डोक्याला लावत असाल, तर हे तुमच्या आजूबाजूला झाड भरपूर ठिकाणी आढळतं. ह्या झाडाचं नाव आहे कोरफड. तर हे कोरफड हे झाड वास्तुदोष दूर करतं का? तर याचं आपण आज पाहणार आहोत. तर हे भरपूर घरामध्ये तुम्हाला हे घराच्या आतमध्ये हे तुम्हाला झाड लावलेलं दिसेल. तर हे झाड खरं वास्तुदोष दूर करतं का? तर हे आपण जाणून घेणार आहे. तर हे झाड काय करतं, तुमच्या घरामध्ये मानसिक टेन्शन असेल, चिडचिड होत असेल, वास्तुदोष जर तुम्हाला सांगितलं असेल, तर हे झाड वास्तुदोष दूर करण्याचं काम करतं. तर हे आपण ह्याच्या मागची आपण दोन कारणे पाहून घेऊ. एक वैज्ञानिक कारण आणि एक शास्त्रीय कारण. तर याच्यामध्ये आपण धार्मिक दृष्टिकोनातून ह्या झाडाला महत्व का आहे, तर धार्मिक दृष्टिकोनातून हे झाड तुमच्या घरामध्ये लावलेलं असलं पाहिजे. तर हे झाड लावल्यानं काय होतं, तर ह्या घरामध्ये जी तुमच्या निगेटिव्हिटी असते, म्हणजे जे निगेटिव्ह वातावरण असतं, तर ते दूर करण्याचं काम हे झाड करतं. ह्याला कोरफड म्हटलं जातं, अलोवेरा म्हटलं जातं. तर घरामध्ये निगेटिव्हिटी असेल, भांडण होत असेल, तुमच्यामध्ये रागराग होत असेल, चिडचिड होत असेल, तर तो वास्तुदोष दूर करण्याचं काम हे झाड करतं. आणि शास्त्रीय तर ह्याच्यामध्ये वास्तुदोष दूर कसा केला जातो हे तुम्हाला सांगतो मी. नासाच्या एअर स्टडीनुसार जर हे झाड तुमच्या घरामध्ये असेल, तर तुमच्या घरामधली जी एअर असते, जी तुमच्या घरामधला ऑक्सिजन असतो, तो पूर्णपणे हा क्लीन होतो. क्लीन का होतो, कारण हे झाड कार्बन डायऑक्साईड ज्या वातावरणामध्ये तुमचा आहे, तो कार्बन डायऑक्साईड हा घेत असतो आणि बदल्यात हा ऑक्सिजन 24 तास सोडत असतो. म्हणजे कार्बन डायऑक्साईड हा विषारी वायू तो घेतल्याने घरामध्ये पूर्णपणे स्वच्छ हवा तुम्हाला मिळाली जाते. त्यामुळे तुमच्या घरामध्ये श्वसनाचे विकार असतील, जो धूळ दमा याचा जर त्रास होत असेल, तर हे झाड जे नैसर्गिक जे विषाणू आहेत, तर अजून एक स्टडी आहे की बेन्झेन आणि कार्बन मोनॉक्साईड हे जे विषारी वायू आहेत, ते सुद्धा हे झाड शोषून घेतं आणि बदल्यात तुम्हाला ऑक्सिजन देतं. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे झाड तुमच्या घरामध्ये असलंच पाहिजे. आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून हे एक आहे, ज्या वेळेला तुमच्या घराच्या समोर हे झाड असतं, तुम्ही घरामध्ये प्रवेश करता, घरामध्ये प्रवेश केल्यानंतर ह्या झाडाचा हिरवेपणा आहे. हिरवेपणामुळे काय होतं, आपल्या मनामधील जो स्ट्रेस आहे, मानसिक दबाव आहे, ताण आहे, तो ताणतणाव आहे, तो या झाडाला पाहिल्यानंतर पूर्णपणे आपण स्ट्रेसफुल राहतो. स्ट्रेसफुल राहून आपल्या मनातला जो तुमचा स्ट्रेस गेल्यानं तुमच्या घरामध्ये भांडण तंटा होण्याचं 100% कमी होतं. त्यामुळे हे झाड हे तुमच्या घरामध्ये असलंच पाहिजे. धन्यवाद.